महागड्यात महाग क्रीम्स, सिरम्स आणि केमिकल्स लावूनही जी चमक दिवसा मिळत नाही ती चमक निसर्ग आपल्याला रोज रात्री अगदी मोफत देत असतो. होय मित्रांनो, ज्याला आपण ब्युटी स्लीप म्हणतो ते केवळ एक वाक्य नसून विज्ञानाचा एक चमत्कार आहे. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपली त्वचा एका हाय स्पीड रिपेअर मोड मध्ये जाते. दिवसा पर्यावरणातील प्रदूषण, कडक ऊन आणि ताणतणावामुळे आपल्या त्वचेचा जो वरचा थर म्हणजे स्किन बॅरियर खराब झालेला असतो त्याची डागडुजी करण्याचे काम आपले शरीर रात्रीच्या वेळी करत असते. रात्रीच्या विश्रांतीच्या काळामध्ये त्वचेमधील रक्ताभिसरण तब्बल तिपटीने वाढते, ज्यामुळे पेशींचे नूतनीकरण वेगाने होते. आरोग्य बीट्सच्या आजच्या ह्या भागामध्ये आपण अशा 3 नैसर्गिक घटकांबद्दल जाणून घेणार आहोत जे रात्रीच्या वेळी ह्या रिपेअरिंग प्रक्रियेला गती देऊन तुमची त्वचा झोपेतच कमालीची चमकदार आणि तरुण बनवतील. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. रात्रीच्या वेळी जेव्हा आपले संपूर्ण शरीर गाढ विश्रांती घेत असते तेव्हा आपल्या त्वचेच्या आतमध्ये एक गुप्त आणि वेगवान दुरुस्ती मोहीम सुरू असते. या काळामध्ये केशर दूध हे केवळ एक पेय म्हणून नाही तर त्वचेच्या अंतर्गत आरोग्यासाठी एक राजेशाही इंधन म्हणून काम करते. केशरमध्ये क्रोसिन नावाचे अत्यंत शक्तिशाली आणि सक्रिय बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असते. जेव्हा आपण रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत याचे सेवन करतो तेव्हा हे क्रोसिन शरीरात शोषले जाऊन चेहऱ्याच्या अत्यंत सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह वेगाने वाढवते. दिवसाच्या धावपळीमध्ये चेहऱ्याच्या ज्या पेशींपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह पोहोचत नाही तिथे रात्रीच्या शांततेमध्ये केशर ऑक्सिजन आणि महत्वाच्या पोषक तत्वांचा पुरवठा करते. याचा थेट परिणाम म्हणून सकाळी उठल्यावर चेहरा थकलेला किंवा निस्तेज न दिसता त्यावर एक नैसर्गिक गुलाबी आणि आतून उमललेली सोनेरी चमक स्पष्टपणे जाणवते. दिवसा आपली त्वचा ऊन, प्रदूषण आणि बाह्य घटकांपासून स्वतःचा बचाव करण्यामध्ये व्यस्त असते, ज्यामुळे ती नवीन पेशी तयार करू शकत नाही. परंतु रात्रीच्या वेळी त्वचा प्रोटेक्शन मोड मधून रिपेअर मोड मध्ये जात असते. केशरमधील अँटीऑक्सिडंट्स आणि दुधामध्ये नैसर्गिकरित्या असणारे लॅक्टिक ऍसिड यांचा मिलाप या रिपेअरिंग प्रक्रियेला दुप्पट वेग देत असतो. हे मिश्रण शरीरामध्ये जाऊन मेलॅनिनच्या अतिउत्पादनाला रासायनिक पातळीवर रोखते. मित्रांनो, मेलॅनिन हा तोच घटक आहे जो चेहऱ्यावर काळे डाग, पिगमेंटेशन आणि असमान त्वचा म्हणजेच अनइव्हन स्किन टोन निर्माण करत असतो. जेव्हा केशर दुधाचे अर्क रात्रीच्या वेळी त्वचेच्या पेशींमध्ये काम करतात तेव्हा ते जुन्या खराब झालेल्या पेशी बाहेर काढून नव्या निरोगी पेशी तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे हळूहळू चेहऱ्यावरील सर्व डाग फिके पडतात आणि त्वचेचा रंग एकसमान होतो. मित्रांनो, समजा की एखादी वाळलेली, कोरडी पडलेली बाग आहे. आपण तिच्यावर वरून कितीही पाणी किंवा महागड्या औषधी फवारली तरी जोपर्यंत तिच्या मुळांमधील माती सुपीक होत नाही तोपर्यंत तिथे नवी फुले उमलणार नाही. केशर दूध हे आपल्या त्वचेसाठी नेमके तेच काम करते. ते वरून लावल्या जाणाऱ्या क्रीम सारखे नसून जमिनीच्या आतून मातीला खत देण्यासारखे आहे. हे दूध रात्रीच्या रात्री आपल्या त्वचेच्या मुळांना म्हणजेच अंतर्गत थरांना असे सिंचन करते की सकाळी उठल्यावर त्वचा कापसासारखी मऊ, हायड्रेटेड आणि टवटवीत भासते. हा उपाय प्रभावीपणे करण्यासाठी रात्री झोपण्याच्या 15 मिनिटे आधी 1 कप दुधामध्ये केशराच्या फक्त 3 ते 4 काड्या टाकून ते मंद आचेवर चांगले उकळून घ्यावे. दूध उकळल्याने केशराचे गुणधर्म दुधामध्ये पूर्णपणे उतरतात. हे दूध कोमट असताना घोटघोट पिणे हा त्वचेला चिरतरुण ठेवण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. आपल्या सौंदर्याच्या रात्रीच्या प्रवासातील दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मजबूत खांब म्हणजे भिजवलेले बदाम. आधुनिक विज्ञानाने बदामाला व्हिटॅमिन ई चे पॉवर हाऊस म्हणून मान्यता दिली आहे. व्हिटॅमिन ई हे केवळ एक जीवनसत्व नसून ते आपल्या त्वचेसाठी निसर्गाने दिलेले एक अदृश्य संरक्षणात्मक कवच आहे, जे वाढत्या वयाच्या खुणा म्हणजे सुरकुत्या आणि फाईन लाईन्स रोखण्यासाठी सर्वात प्रभावी ठरत असते. रात्रीच्या वेळी जेव्हा आपले संपूर्ण शरीर गाढ झोपेत असते तेव्हा त्वचेमध्ये जुन्या पेशी बदलून नव्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू असते. ह्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेला सर्वात जास्त गरज असते ती बदामामध्ये असणाऱ्या सकस, निरोगी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सची. जेव्हा आपण रात्री भिजवलेले बदाम खातो तेव्हा त्यातील पोषक घटक त्वचेच्या सर्वात खोल थरापर्यंत पोहोचतात, त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात आणि त्वचा सैल पडू न देता दीर्घकाळ तरुण व घट्ट ठेवतात. अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी येतो की बदाम सुके खाण्याऐवजी ते नेहमी भिजवूनच का खावे. मित्रांनो, ह्या मागे एक अत्यंत रंजक जैविक विज्ञान दडलेले आहे. बदामाच्या बाहेरील तपकिरी सालीवर टॅनिन नावाचे एक नैसर्गिक एन्झाईम इनहिबिटर असते, जे बदामातील पोषक तत्वांना लॉक करून ठेवते. हे आवरण आपले शरीर सहजासहजी पचवू शकत नाही, ज्यामुळे सुके बदाम खाल्ल्यास त्यातील पूर्ण जीवनसत्वे शरीराला मिळत नाही.
जेव्हा आपण बदाम रात्रभर पाण्यात भिजवतो तेव्हा हे टॅनिनचे रासायनिक कुलूप तुटते आणि सालीचे आवरण मऊ होते. यामुळे बदामामध्ये लपलेले व्हिटॅमिन ई, ओमेगा फॅटी ऍसिड्स आणि प्रोटीन्स पूर्णपणे सक्रिय होतात आणि रात्रीच्या वेळी पोटाला पचण्यासाठी ते अतिशय हलके बनतात. हे सक्रिय झालेले न्यूट्रिएंट्स रात्रीच्या विश्रांती काळात त्वचेच्या कोलॅजनला कमकुवत होण्यापासून वाचवतात आणि चेहऱ्यावर एक तजेलदार नवतारुण्य आणतात. जसे एखाद्या जुनाट आणि कोरड्या पडलेल्या लाकडावर जर आपण उत्तम दर्जाचे ऑइल पॉलिश केले तर ते लाकूड पुन्हा नव्यासारखे चमकू लागते, त्याचा कोरडेपणा नाहीसा होतो आणि ते दीर्घकाळ टिकते. भिजवलेले बदाम आपल्या त्वचेसाठी अगदी ह्याच पद्धतीचे नॅचरल पॉलिशिंगचे काम करतात. ते त्वचेचा अंतर्गत कोरडेपणा मुळापासून संपवून तिला आतून ओलावा देतात. मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी रोज सकाळी 4 ते 5 बदाम स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घालावे. रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ आधी त्या बदामाची साल पूर्णपणे काढून टाकावी आणि ते अगदी बारीक चावून खावे. जितके तुम्ही ते चघळून खाल तितके त्यातील औषधी ऑइल लाळेसोबत मिसळून शरीरामध्ये लवकर शोषले जातील. नियमितपणे हा सोपा नियम पाळल्यास काहीच दिवसांमध्ये तुमची त्वचा कमालीची घट्ट, मऊ आणि चमकदार झाल्याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल. आपल्या सौंदर्याच्या ह्या त्रिकुटातील तिसरा आणि खऱ्या अर्थाने सर्वात शक्तिशाली हुकुमी एक्का म्हणजे आवळा. आजकालच्या आधुनिक स्किन केअर विश्वामध्ये व्हिटॅमिन सी सिरम्स मिळवण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करतात. परंतु निसर्गाने आपल्याला आवळ्याच्या रूपामध्ये व्हिटॅमिन सीचा असा अखंड खजिना दिला आहे ज्या तोडीचे जगामध्ये दुसरे कोणतेही रसायन नाही. व्हिटॅमिन सीचे मुख्य वैज्ञानिक कार्य म्हणजे शरीरात कोलॅजन नावाच्या प्रोटीनच्या निर्मितीला चालना देणे. कोलॅजन हे आपल्या त्वचेला घट्ट, ताठ आणि तरुण ठेवणारा मुख्य पायाभूत साचा आहे. वाढत्या वयानुसार शरीरातील कोलॅजन नैसर्गिकरित्या घटू लागते, ज्यामुळे त्वचा सैल पडते आणि तिची चमक हरवते. रात्रीच्या वेळी जेव्हा आपले शरीर संपूर्ण विश्रांतीच्या अवस्थेत सेल्युलर रिपेअर मोडमध्ये असते तेव्हा आवळ्यातील हे नैसर्गिक व्हिटॅमिन सी कोलॅजन बनवण्याच्या प्रक्रियेचा वेग प्रचंड पटीने वाढवते. आवळ्यामध्ये केवळ व्हिटॅमिन सीच नाही तर गॅलिक ऍसिड आणि इलॅजिक ऍसिड सारखे अत्यंत दुर्मिळ व शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. रात्री आपण जेव्हा आवळ्याचे सेवन करतो तेव्हा हे घटक रात्रीच्या शांत काळामध्ये रक्ताभिसरणामध्ये पूर्णपणे मिसळतात आणि शरीराच्या अंतर्गत डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेला गती देतात. रात्रीच्या वेळी जेव्हा आपली पचन संस्था आणि यकृत स्वतःला साफ करत असतात तेव्हा आवळा यकृतामधील साठलेले सर्व टॉक्झिन्स खेचून बाहेर काढतो. जेव्हा रक्तातील हा विषारी कचरा लघवी वाटे आणि घामावाटे शरीराबाहेर फेकला जातो तेव्हा चेहऱ्यावर वारंवार येणारे पिंपल्स, पुरळ, काळे डाग आणि ॲक्ने येणे आपोआप बंद होते. यकृताच्या ह्या अंतर्गत शुद्धीकरणाचा थेट आणि सर्वात मोठा परिणाम सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर एका फ्रेश आणि सतेज ग्लोच्या रूपात दिसून येतो. मित्रांनो, समजा की एखाद्या आलिशान आणि भव्य इमारतीचा पायाच मुळात कमकुवत असेल तर तुम्ही त्या इमारतीला बाहेरून कितीही महागडा रंग किंवा मग रोषणाई केली तरी ती इमारत दीर्घकाळ टिकू शकत नाही. आपली त्वचा म्हणजे ती आलिशान इमारत आहे आणि कोलॅजन हा तिचा मुख्य पाया आहे. आवळा आपल्या त्वचेचा हा अंतर्गत पाया इतका भक्कम करतो की वरून कोणतेही केमिकल न लावताही त्वचा कधीही निस्तेज किंवा निर्जीव पडत नाही. मित्रांनो, हा उपाय करण्याची अचूक पद्धत अशी आहे की रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी अर्धा लहान चमचा शुद्ध आवळा पावडर किंवा 1 चमचा ताज्या आवळ्याचा रस 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून प्यावा. कोमट पाण्यामुळे आवळ्याची आम्लता शरीराला बाधत नाही आणि रात्रीच्या वेळी त्याचे सर्व औषधी अर्क त्वचेच्या पेशींपर्यंत अगदी सहजपणे पोहोचतात. तर मित्रांनो, आरोग्य बीट्सच्या आजच्या ह्या भागामध्ये आपण पाहिलं की महागड्या क्रीम्सपेक्षा रात्रीच्या वेळी शरीराला आतून पोषण देणे किती महत्त्वाचे आहे. हे 3 उपाय नियमित करा आणि तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनवा. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.